काय म्हणता? तुम्हाला मंजूर करायला लावते का घरकुल देवा त्यांना? अहो तसं नाही, पण मग शिफारस कोणत्या योजनेतून द्यायचे? आदिवासी विकास योजनेचं मग तुमचं कोणाचं काय बिडोनचं म्हणा, तुमचं म्हणा, तालुका अध्यक्ष म्हणा, आम्हाला काय साहेब दुसरं काही पत्र येत नाही. फक्त बिडोनी मला सांगितलं का ज्यांना आदिवासी विकासचे असतील ना म्हणजे मॅडम दैद्रीशी जर नंबर असेल ना फक्त ग्रामसेवकाची शिफारस मागवा म्हणजे आपल्याकडे. हा द्यायला मी नाही म्हणत नाही ना, पण एक काही पण असं ना, पण एखादा कागद तर पाहिजे ना. तुम्ही काय करा ना, तुम्ही यांना डायरेक्ट मध्ये सोमवारी शिफारस द्यायची की नाही, तुम्ही सोमवारी या डायरेक्ट. आणि मी तेच ना सोमवार येतोय मी, मला तिकडं सांगा काय ते व्यवस्थित कागद द्या मला, मग मी देतो तुम्हाला. तुम्ही या हा आपण सोमवारी समोर बोलून घेऊ हा काय करायचं काय नाही. कसं आहे थोडस ना, तुम्ही ग्रामसेवक आहे, तुम्हाला काय करायचंय सरकार करा, लोकांना काय देऊ नाही तर काही करू, तुम्ही फक्त काम करत जा. विषय नाही म्हणत मी, द्यायला मी कधी ना बोलाय का पगार देतो ना सरकार, तेवढं पुरतं काम करीत जा. उतारायचा करीत का तुम्ही बोलताय ना चुकीचं बोलताय मॅडम बरं का. चुकीचं नाही बोलत, मग आहे ना मग सोमवार तुला दिसेल मग मी चुकीचं बोलते की उलटी बोलते की उलटी बोलते. तुम्ही बोलता नाही भाषा व्यवस्थित वापरा, दिसेल म्हणजे काय तुम्हाला भाषा आहे ना, मग तुला काढेल मी. काय करशील तू माझं? हा चालेल ठीक आहे बघू. भाषा आहे ना, तू ग्रामसेवकासारखाच राहिलं तर तुला उलटा पालटा करेल सरपंच समिती तू या. बरं सोमवारी बघू काय ते. हा ठीक आहे. तुझ्या आयचा मारा मी तुझ्याकडे पुढचंच बोलतो, तू कलेक्टर आहे काय? हा पण मग व्यवस्थित सांगा ना काय काय झालं तुझं? तुम्ही पगार देता का मला? एवढं शांतपणा कोणाला बोलताय तुम्ही माझ्याशी? काय बोलला तू? ए भाड खाऊ, तुला सरकार पगार देता गरीबांची सेवा करण्याची आराम कर. मी काय नाही म्हणतोय का तुझ्या आईच्या गांडीत पाय घालेल, तुझ्या आईच्या गांडीत लावला, तुझ्या तालुक्यात जास्त बोलतो का आराम कर. मग व्यवस्थित बोला तुम्ही पण. तुम्ही काय तुझ्या आईच्या कडनं तुझ्याकडे तू काय करून घेशील? तुझ्या आईच्या भोकात काय तुझ्या तुला नाही पंचायत समितीत नंगा करून मारला, मग माझं नाव बदलून ठेवतो आता. तालुक्यात असं बोलतो राष्ट्रवादीच्या. अहो मी काय म्हणतोय तुम्ही काय म्हणताय बोला नाही. काय बोलू नका, तुझ्या आईचा हरामी म्हणतो तालुका अध्यक्ष, तुला कागद पाहिजे, तुझ्या आईच्या गांडीचं कागद पाहिजे काय तुला? उलटा रेटा ग्रामसेवक तुला काय काय लोकांचं काय काय करून करून तुम्ही खाता, तुम्ही मला शिकविता काय? अहो काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुमचं तुम्हाला? मी अशीच आहे, चांगलं बोललं तर ठीक आहे. मी तुला आमचं कळत नाही का माझा आवाज मी कशी आहे, तुला कळत नाही का? बरं ठीक आहे सोमवारी सांगू राहिले का तू असं करून तू म्हणतो मला कागद, तुला कागद कसला पाहिजे, तुला किती कागद पाहिजे? तो कागद तो 15 लिहून देऊ का मी? काळा कागद करणार तू द्या मला कागद, मी तुम्हाला देतो. मी नाही म्हणतोय का तुम्हाला? नाही ना, तू कशी करतोय? तू काय मला माहिती बोलतो, कोणाशी बोलतोय तू? अहो हा गावाच्या महिलाशी एक बोलतोय तू. हा मी तुम्हाला काय म्हणतो, तुला ग्रामसेवकाला काय शेतात कसं करून राहायचं? बाहेरच्या शेतात आपण शेतात तुझं काय तिथं अहो काय भाषा बायांची काय जातात जातो तुझ्या बाईच्या गाडीतूनच पडणार, तू काय विरोधात जातो त्या महिलांच्या एवढ्या? अहो पुढे मी त्यांच्या विरोधात रोज बोलतोय का तुम्हाला? मी फक्त काय म्हटलं मला काय म्हणतो मला तिथं तुला दाखवते मी. तुला तू असं भांडावर येणार नाही. काय पगार घेतो सरकार पण म्हणतो तू पगार आमच्या गावात सरकार तो पगार देतो ना लोकांची सेवा करण्याची. मी नाही कुठं म्हणतो, पण तुम्ही व्यवस्थित बोलाल ना. व्यवस्थित बोलणार नाही तुला चक्कर हाणलं नाही हाणलं, तू सोमवारी येत होतं तिथं. तुला कागद पाहिजे, तुला कागदच देते. तुला काय मी खोटं नाही, तुला काय घरकुल द्यायला लावलं काय? अहो मग मी तुम्हाला व्यवस्थित बोलतोय ना, तुम्ही व्यवस्थित बोला. मग मी तुला व्यवस्थित सांगितलं तर त्यांना गायबाईच्या नंबरची दाखला घे आणि शिफारस पत्र दे. तू काय मंजूर करणार आता काय तिथं? अहो मी तुम्हाला सांगितलं येतो सोमवारी, तुम्हाला मग येतो. तू आदेश देणार कोण? मी तुला आदेश देणार आहे. हा ना, मग मी कुठे नाही म्हणतो तुम्हाला, पण व्यवस्थित सांगाल का नाही? हा मग व्यवस्थितच सांगतोय. शिस्तीत सोमवारी त्यांच्याकडे कागदपत्र दे 11 वाजता. सोमवारी येतो मी तिथं. हा चक्कर करून तुझ्या